हे सरकार देशात आणि महाराष्ट्रात काम करतं, त्यांनी आपल्या हातात काय दिलं? त्यांनी आपल्याला महागाई दिली. तेलाचे दर मागच्याच आठवड्यात 500 रुपयांनी वाढले. स्टील, सिमेंट, पेट्रोल, डिझेल सगळं वाढलं. आमच्या भगिनी बिचाऱ्या दिवाळी करायला प्रयत्न त्यांनी केला, तर मागच्या वेळी दिवाळी 10,000 रुपयात होत होती, आता 20,000 रुपये देखील पुरत नाहीत, अशी आमची परिस्थिती आहे. सगळ्या वस्तू महाग झाल्या आणि त्याच्यावर यांनी जीएसटी बसवला. 18% जीएसटी, 28% जीएसटी, साडीवर जीएसटी, शर्टवर जीएसटी, पॅन्टवर जीएसटी, चपलेवर जीएसटी, टोपीवर जीएसटी. तुम्ही काहीही करा, जीएसटी भरावा लागतो. जर 50,000 रुपये तुमचा खर्च होत असेल महिन्याला, तर 9 ते 10,000 रुपये त्यातले जीएसटीला जातात आणि 40,000 रुपयाचाच माल घरी येतो. म्हणजे वर्षाला तुम्ही 1,00,000-1,25,00,000 रुपये जर जीएसटीतून सरकारला भरत असाल आणि सरकार म्हणत असेल आम्ही 1,500 रुपये देतो कारण तुम्ही आमच्या लाडक्या झाल्या, तर हे विसरू नका की लोकसभेच्या आधी तुम्ही कुणीही लाडक्या नव्हत्या. लोकसभेनंतर फाटली आणि सगळे लाडके 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 करायला लागले. एवढं घाबरलेलं सरकार मी यापूर्वी कधी बघितलं नाही. पूर्ण तिजोरी पाक मोडून मोकळे झाले. आणि म्हणून आमच्या महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींना जे सरकार सुरक्षितता पुरवत नाही, दर 8-10 दिवसांनी एक मोठा बलात्कार एका महिलेवर होतो, अबलेवर होतो, त्याची प्रसिद्धी फार मोठी महाराष्ट्रभर होते. माणसं धक्का लागतो माणसांना की एका महिलेवर अशी अत्याचार करणारी माणसं महाराष्ट्रात आहेत. पोलीस काय करत होते? लहान पोरं, लहान मुली शाळेत जातात, तर त्या मुलींची देखील अत्याचार होण्याची भीती आज आपल्या मुंबईच्या जवळच्या एका शहरात घडलेली आपण सगळ्यांनी बघितली. महिला सुरक्षित नाहीत, बालकं सुरक्षित नाहीत. सरकारच्या सत्तारूढ पक्षाचे आमदार कल्याणला पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि गोळीबार करतात. त्यांना CCTV कॅमेरामध्ये आल्यामुळं अटक करावी लागते नाईलाजाने. आता भारतीय जनता पक्षाने त्यांना गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये केला. बाहेर गोळीबार केला तर समजू शकतो. पोलीस स्टेशनमध्ये आत शिरून धाड 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 गोळ्या घातल्या. त्या माणसाच्या पत्नीला आता भारतीय जनता पक्षाने तिकीट दिले कल्याणमधून. का? तर साहेबांनी पाक थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊनच फायरिंग केलं, म्हणून त्याला बक्षीस. भारतीय जनता पक्षाची साधन सुचिता पूर्णपणाने मित्रांनो संपलेली आहे. यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला. आमचे सगळे सहकारी पळून गेले, तिकडे जाऊन सरकारमध्ये सामील झाले. ज्यांच्यावर आरोप होतात त्यांनाच सरकारमध्ये घेतले. काल परवा नवाब मलिक यांच्यावर आरोप कोणी केला? तर देवेंद्र फडणवीसांनी भाजपने केला. काय आरोप केला? तर देशद्रोहाचा आरोप केला. नवाब मलिक तुरुंगात होते, ते अनेक कारणाने, त्यातलं एक कारण होतं देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर आहे. आम्ही नाही केलेला आरोप त्यांनीच केला. त्या नवाब मलिकना बाहेर आल्यावर आता अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. भारतीय जनता पक्षाला नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप असताना भाजप नवाब मलिकांना आपल्या पॅनेलमध्ये कशी घेऊ शकते? हा पहिला प्रश्न भाजपच्या उमेदवाराला इथं आल्यावर पहिल्यांदा विचारा. बरं, एकाला दिलं समजू शकतो, एकावर एक फ्री आहे, त्याला पण दिलं आणि त्याच्या मुलीला पण दिलं. म्हणजे भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर आरोप केले ते आरोप खोटे होते, म्हणून त्या सगळ्यांना उमेदवारी मिळालेली आहे. हा एक अर्थ काढू शकतो. किंवा सगळ्यांना घाबरवून सोडलं, सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि सगळ्यांना मुकाट्याने खाली माना घालून आम्ही सांगतो तिथं आमच्या बाजूने उभा राहा सांगण्याची व्यवस्था झाली, म्हणून हे सगळे तिथं जाऊन उभे राहिलेले आहेत. आज छगन भुजबळ साहेबांनी मुलाखत दिलेली आहे, लोकसत्तामध्ये आलेली आहे.
भुजबळ साहेब म्हणतात मी ओबीसी होतो म्हणून मला ईडी आणि या सगळ्या एजन्सीने फार त्रास दिला. भुजबळ साहेब असेही म्हणतात की आमच्यातल्या बऱ्याच जणांच्या ईडीच्या चौकशा सुरू झाल्या, तुरुंगात जाण्यापेक्षा सरकारमध्ये जाणं बरं म्हणून आम्ही निकाल घेतला आणि आम्ही तिकडे गेलो. प्रामाणिकपणाने भुजबळ साहेबांनी खरी वस्तुस्थिती सांगितली. म्हणजे सरकार एजन्सीज वापरून लोकांना ताब्यात घेतं आणि त्यांना नमवतं, हा प्रकार आता सिद्ध झालेला आहे. फार अजित पवारांच्या बरोबर गेलेली लोक भारतीय जनता पक्षाच्या बद्दल प्रेम आहे म्हणून तिकडे गेलेली नाहीत. भारतीय जनता पक्षाने या सगळ्यांना घेतलं, कारण कोणत्याही प्रकारे महाराष्ट्रात सत्ता आणण्याचा त्यांचा मार्ग यांच्यामार्फत जातो म्हणून यांना घेतलं. आम्ही सगळ्यांनी मात्र पवार साहेबांना साथ द्यायची ठरवली. आम्ही ठामपणाने राहिलो. त्यात महेश अण्णा कोठे हे देखील आमच्याबरोबर या लढाईत सामील झाले. माणसं लढणाऱ्याच्या मागे उभी राहतात. महेश अण्णा कोठे शरद पवार साहेबांच्या बरोबर साथ देऊन त्यांनी लढण्याचा निकाल घेतला आणि म्हणून आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं आज महेश अण्णा कोठेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या नावाने चिन्ह म्हणून आज महाविकास आघाडीची उमेदवारी मिळालेली आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुका 20 तारखेला होणार आहेत. महागाई, बेरोजगारी, अनेक समस्या आपल्या समोर आहेत. या समस्येतनं मार्ग काढायचा असेल आणि मुठभर धनिकांचं हे सरकार व्हायचं नसेल, या सरकारमधला भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर आपण सगळ्यांनी ताकदीनं महेश अण्णा कोठेंना विधानसभेवर पाठवलं पाहिजे. आपल्या शेजारी गुजरात राज्य आहे. सगळे उद्योग गुजरातला गेले, आपल्या पोरांच्या हाताला काम नाही. महाराष्ट्राच्या खाली गुजरात होतं दरडोई उत्पन्नात. 2016 पासून गुजरात आपल्या पुढे गेलं, आपण मागे राहिलो. गुजरात काहीतरी 5व्या 6व्या क्रमांकावर आणि आपला नंबर आता महाराष्ट्राचा 11व्या नंबरला आहे. म्हणजे महाराष्ट्राची अधोगती यांच्या काळात झाली. दरडोई उत्पन्न आमच्यापेक्षा गुजरातच्या लोकांचं जास्त झालं आणि देशातली एकत्रित संपत्ती दरवर्षी जी तयार होते त्यात 15% वाटा पूर्वी महाराष्ट्राचा असायचा, तो आता 13%वर खाली घसरला. 2% आपल्याला झटका बसला, आपली अधोगती झाली, म्हणूनच हे 2% कमी झाले. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे, आपलं दारिद्र्य दूर करायचं असेल, बेकारी दूर करायची असेल, शेतीमालाला योग्य दर पाहिजे असतील तर आपल्याला विनंती आहे की आपल्याला महेश कोठेंना विधानसभेवर पाठवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आमचं सरकार येणार आहे. महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघ फिरून मी आलोय आणि मला खात्री आहे की आमचं सरकार येईल. मग आमचं सरकार येणार आहे, आमचं सरकार येणार आहे. ते आमचं सरकार जर आलं तर आम्ही काय करू शकतो, ही एक पंचसूत्री महाराष्ट्राची महाविकास आघाडीची 1-2 दिवसापूर्वी राहुल गांधी, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात मुंबईत जाहीर केलेली आहे. मी 2-4 मुद्दे त्यातले सांगतो. एक मुद्दा आहे की आम्ही महालक्ष्मी योजना महिलांच्यासाठी सुरू करू आणि महालक्ष्मी योजनेत आमच्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींना दर महिने 3,000 रुपये देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडी करून आम्ही करू. दुसरं म्हणजे तुमच्या कुठल्याही पत्नी, बहीण, आई गावाला गेली तर आता एसटीच्या तिकिटाचे पैसे द्यायची गरज नाही, कारण महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यावर महिलांना फुकट एसटीचा प्रवास 100% करण्याची व्यवस्था आमचं सरकार करेल. 2 लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी केलेली होती मागच्या वेळी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी. पण 2 लाखाच्या वर ज्यांचं कर्ज होतं त्यांचा आम्ही निर्णय घेऊ शकलो नाही. आता आम्ही ठरवले आमचं सरकार आल्यावर 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा पहिला निर्णय आम्ही सगळ्यांनी घ्यायचं ठरवलं. युवकांना बेरोजगार भत्ता द्यायचं काम करू 4,000 रुपयापर्यंत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातनिहाय जनगणना महाराष्ट्रात आम्ही करू. जातनिहाय जनगणना ज्यावेळी करू
त्यावेळी लहान मोठ्या सगळ्या जाती, त्यांची लोकसंख्या किती आहे हे लक्षात येईल आणि त्याप्रमाणे त्यांना सगळ्या संधीत, सगळ्या बजेटमध्ये त्यांना तेवढा लाभ देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करेल. आज मध्ये मोदी साहेबांनी एक गॅरंटी दिलेली, 5 लाख रुपयापर्यंतची गॅरंटी. कसली? आरोग्याची. तुम्ही ते कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला तर डॉक्टरने तुम्हाला चार्ज करायचं नाही. 5 लाखाच्या आत असेल तर त्यांनी 1 रुपया मागायचा नाही, त्याने ते बिल पास करायचं. इथं कोणी आहे का असा की जो मोदींचं कार्ड घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये आणि त्याला 4 लाख 5 लाख माफ झाले, असं कोण आहे का इथं? असेल तर हात वर करा, आमचं काय तक्रार नाही. तुमचं झालंय का? हो म्हणून आहे का नाही म्हणून आहे? नाही आहे. कारण मोदींनी, मगाशी मी यादी वाचली तसं सगळा कारभार केलेला आहे. पण आमच्या महाविकास आघाडीने ठरवले, आमचं सरकार आल्यानंतर कुटुंबाची 25 लाख रुपयाचा इन्शुरन्स आम्ही काढू. त्या इन्शुरन्सचा कागद घेऊन जरी तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला तरी तुम्हाला 25 लाखापर्यंत वर्षभरात ट्रीटमेंट देण्याच्यासाठी फ्री सवलत ही राज्य सरकारकडून तुम्हा सर्वांच्यासाठी मिळेल. मी या 5 गोष्टी यासाठी सांगतोय की महाराष्ट्रातल्या जनतेच्या सर्वांनाच स्पर्श करणाऱ्या ही आमची लोकसेवेची पंचसूत्री आहे. तुम्ही आता घरी जावा, सगळ्या पुरुषांनी माझं एक काम करा, घरी गेल्यावर सांगा एकनाथ शिंदे 1500 रुपये देत होते, ह्यो बाबा आज आला आणि तो म्हणतोय 3000 रुपये देणार आहे. तर आता काय करायचं? एवढं आपल्या घरातल्या पत्नीला, मुलांना, मुलींना विचारा. कारण त्यांनी 1500 देताना विचार नव्हता केला, पण आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने 3000 रुपये देताना बराच विचार त्याच्यावर केलेला आहे. आणि आमचं सरकार आल्यावर 3000 रुपये देण्याची व्यवस्था करू. आपण सगळ्यांनी आपल्या घरी जाऊन सांगा की महाविकास आघाडी 3000 रुपये देणार आहे आपल्याला. ज्या आमच्या भगिनींना 1500 रुपयाची बोळवण केली, म्हणजे आमचे अमोल कोल्हे फार चांगले सांगतात. ते म्हणतात की आमदारांना 50 खोके ओके आणि आमच्या भगिनींना फक्त 1500 मध्ये ओके, असं कसं चालेल? म्हणून आम्ही ही रक्कम 3000 रुपये केलेली आहे. आपल्या सर्वांना आणखीन 2 महत्त्वाच्या गोष्टी, दिवसा 12 तास वीज शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्था आम्ही सरकार आल्यावर करणार आहे. आणि गावातले पाणंदीचे रस्ते जे आहेत शिवारातले, त्यासाठी वेगळं बजेट वापरून पाणंदीचे रस्ते दुरुस्त करण्यासाठी, पक्के करण्यासाठी देखील महाराष्ट्रात आम्ही एक वेगळा निधी उपलब्ध करून देणार आहे. जेणेकरून महाराष्ट्रातल्या 5 वर्षात आम्ही टप्प्याटप्प्याने सगळे रस्ते पक्के करू. पुन्हा शेतात जाताना कुणाला मोटरसायकलला, बैलगाडीला किंवा पायाला चिखल लागणार नाही, अशी व्यवस्था आमचं सरकार तुमच्यासाठी करून देईल. आज वेळ बराच झालाय, आपण शहराच्या बाहेर राहता, अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत असतील, पण माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांचे हे 2 उपमुख्यमंत्री या त्रिकुटाने महाराष्ट्र, गुजरातला आंदण ठेवलेलं आहे. आपले सगळे उद्योग तिकडे गेले. हे एवढे घाबरतात गुजरातला की काय विचार, तिकडे काय गेलं तर काय बोलतच नाही. पण भ्रष्टाचारात देखील महाराष्ट्र आता 1 नंबरवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा पडला, कोसळला. छत्रपती शिवाजी महाराज हा सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी लोकांच्या अस्मितेचा विषय आहे, अभिमानाचा विषय आहे, स्वाभिमानाचा विषय आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यात यांनी भ्रष्टाचार केला म्हणून तो पुतळा पडला. मुख्यमंत्री म्हणतात वाऱ्याने पुतळा पडला. वाऱ्याने पुतळा पडला म्हटल्यावर मी बघायला गेलो दुसऱ्या दिवशी, काय भानगड आहे, कुठून वारा आलं एवढं. एक पण नारळाचं झाड पडलं नाही त्या दिवशी. त्या दिवशी एकही आंब्याचं झाड पडलं नाही. एकाही माणसाचा कौलं फुटली आणि पत्रा उडून गेला अशी कुठली घटना झाली नाही. तरी मी चौकशी केली, म्हटलं काय झालं, वाऱ्याने कसं काय पडला, कुठून वारा आलं? ती लोक म्हटली इकडं आलं वारं साहेब. म्हटलं पुतळा कसा पडला?
म्हटले जिकडून वारं आलं तिकडेच पुतळा पडला म्हटले. आता एकनाथ शिंदेनी आपली हुल देऊन टाकली, नाही वाऱ्यामुळे पुतळा पडला. पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून पुतळा पडलाय आणि त्यासाठी सगळी मराठी जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये यांनी भ्रष्टाचार केला. बाकीच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा गावोगावी चालू आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारताना देखील भ्रष्टाचार झाला. याचं प्रायश्चित्त महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला देण्याचं काम उद्याच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी करा, एवढीच विनंती आग्रहानं करतो. अजून एक सभा गावात आहे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती की मी गेलेला मगाशी सांगितलेला मुद्दा घरी गेल्या गेल्या करायचा. सगळ्यांना आपल्या माता भगिनींना सांगायचं, ते दाढीवाला बाबा 1500 देत होता, यो 3000ची गप्पा मारतोय, आपण 3000ला मत द्यायचं. तुम्हाला जर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं मदत पाहिजे असेल सरकारची तर महाविकास आघाडीचं सरकार आणूया आणि त्यासाठी तुमचा आशीर्वाद महेश कोटेंच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे आपण उभा करा, एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो.